मुंबईला लोकल ट्रेन ब्रिटिशांमुळे नाही तर एका मराठी माणसामुळे मिळाली. कोण होते ते सगळं सांगतो. त्या दिवशी खोलला जाऊन इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि युट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा. तर ते होते जगन्नाथ शंकर शेठ, म्हणजेच आपले नाना शंकर शेठ. तर झालं असं 1830 मध्ये जगातील पहिली इंटरसिटी ट्रेन इंग्लंडमध्ये धावली होती. ही बातमी जगभरात मोकार व्हायरल झाली. भारताची भरभराट होण्यासाठी अशी रेल्वे इथेही धावली पाहिजे असं नानांच्या मनात आलं. त्यांनी आपली ही इच्छा सर जमशेदजी जीजीभॉय यांना सांगितली. भारतात रेल्वे सुरू व्हावी म्हणून 1845 साली या दोघांनी एकत्र येऊन इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. ब्रिटिशांनी रेल्वे सुरू करण्यासाठी ही जबाबदारी या कमिटीवर सोपवली होती. मग काय, हे ऑफिस सुद्धा नानांच्या घरी सुरू झालं. अखेर तो दिवस आलाच. 16 एप्रिल 1853 साली भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे येथे धावली. त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून नुकतंच मुंबई सेंट्रलचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकर शेठ असं देण्यात आलंय. देशात पहिली रेल्वे सुरू करणारे या मराठी माणसाला विषय खोलचा सलाम. जय महाराष्ट्र.